Christians, they pray with this doubt in their heart whether God will hear their prayer, whether God will answer their prayer. आणि मग अनेक असे लोक आहेत, ख्रिस्ती लोक आहेत की ते देवाकडे प्रार्थना करत असताना अशा संशयाने शंकेने प्रार्थना करतात की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल का, प्रार्थनेचं उत्तर देईल का, ही शंका मनात धरून प्रार्थना करतात. So today I want to speak to you on the subject of the God who cannot lie. आणि मी ह्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे की आमचा परमेश्वर असा परमेश्वर आहे की जो खोटे बोलत नाही, लबाड बोलत नाही. Today we had a practical session reading the scripture and hearing from God. आणि आता आपण प्रात्यक्षिक केलं की आपण वचनं वाचली, देवाकडून आपण ऐकलं आणि प्रात्यक्षिक केलं. So when God speaks, he does what he speaks and he cannot lie. आणि देव जे बोलतो ते करतो आणि तो कधीच खोटं बोलत नाही. Hallelujah. हालेलुया. The God you and I serve is a God who cannot lie. आणि ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो तो परमेश्वर कधी लबाड बोलूच शकत नाही. And that is the God you and I worship. आणि अशा परमेश्वराची तुम्ही आणि आम्ही उपासना That करतो. is the God to whom you pray day and night. आणि त्याच देवाकडे तुम्ही रात्रंदिवस प्रार्थना करता. Let us take one scripture from the book of Titus chapter 1. आणि पौलाचे तिताला पत्र याचा पहिला अध्याय आपण काढूया. Verses Titus chapter 1 verse 1 and 2. आणि पौलाचे तिताला पत्र याचा पहिला अध्याय आणि 1 आणि 2 वचने आपण वाचून पाहूया. It says, Paul, a bond servant of God and an apostle of Jesus Christ, according to the faith of God's elect and the acknowledgement of the truth which accords with godliness, in hope of eternal life, which God who cannot lie promised before time began. आणि आपण दुसरं वचन वाचूया कारण इंग्रजीमध्ये ते तिसऱ्या वचनामध्ये आलेलं आहे. मराठीमध्ये जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञ देवाने, सत्य प्रतिज्ञ म्हणजे जो सत्य आहे, जो खोटे बोलत नाही, त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केलेले आहे. And in this scripture we find that God promised eternal life for people. आणि देवाने आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा दिलेली आहे किंवा सार्वकालिक जीवनाचं अभिवचन दिलेलं आहे. And God's promise is for every man and woman who is living on this planet earth. आणि या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक मनुष्याकरिता देवानं हे अभिवचन दिलेलं आहे. That he has given the promise of eternal life. आणि परमेश्वराने सार्वकालिक जीवनाचे अभिवचन आम्हाला दिले आहे. Regardless of what religion or regardless of what social status they have in their community or in their city. आणि लोकांचा कुठलीही जात कुठलाही धर्म असू दे, कुठलीही त्यांची आर्थिक परिस्थिती, कुठलीही पार्श्वभूमी असू दे, प्रत्येकाला देवाने सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिलेले आहे. The God who cannot lie, he has promised eternal life for every human being. आणि जो परमेश्वर खोटं बोलू शकत नाही, ह्या परमेश्वराने सर्व मानव जातीला सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले आहे. But man has a problem. पण मनुष्याची एक समस्या आहे. That they cannot receive the eternal life unless they change. There is a change in them. आणि जोपर्यंत मनुष्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत देव देऊ करत असलेलं सार्वकालिक जीवन त्यांना प्राप्त होणार नाही. A change means a repentance. Unless repentance and faith towards God comes, they cannot receive this eternal life. जोपर्यंत मनुष्य पश्चाताप करून देवावरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवाने देऊ केलेलं सार्वकालिक जीवन त्यांना मिळणार नाही. And God can bring change, God can bring transformation when God's people commit themselves to prayer. आणि जेव्हा देवाचे लोक प्रार्थना करतील तेव्हा परमेश्वर
त्यांच्यामध्ये बदल करून घडवून आणेल. You know, wherever revival has happened, wherever transformation, spiritual transformation has taken place, prior to that, God's people committed themselves to continuous, constant prayer. आणि जिथं जिथं संजीवन घडून आलेलं आहे तिथं तिथं जर आपण पाहिलं तर संजीवन घडण्यापूर्वी देवाच्या लोकांनी अनेक प्रार्थना केल्यामुळे संजीवन घडलेलं दिसून येतं. I want to tell you something from the book of Titus. आणि तिथलं पत्र यामधून आपल्याला काही गोष्टी पाहायच्या आहेत. That whatever is dominant in a city, you know, the bondage or maybe the high places, whatever is the influence in a city, that will influence also God's people if they are not careful. आणि जर देवाचे लोक जर काळजीपूर्वक नसतील तर ते लोक ज्या शहरामध्ये राहत आहेत त्या शहरामधला जो मजबूत गड असेल किंवा जी उच्च स्थल असतील किंवा एखादी प्रभावित करणारी गोष्ट असेल त्या शहरातली त्याचा प्रभाव देवाच्या लोकांच्यावर होणार जर ते काळजीपूर्वक And नसतील. even in the church, you know, the influence of that can come. आणि मंडळीवर देखील त्या स्ट्रॉंग होल्डचा जो प्रभाव आहे तो पडणार आहे. The church at Crete had a very poor reputation about them. आणि मग क्रेतीय येथील जी मंडळी आहे त्यांच्याविषयी म्हणजे फार असं वाईट अशी बातमी होती. And we will read chapter 1, आणि पहिला अध्याय verse 12 and 13. 12 आणि 13 वचन. Paul is saying about the church at Crete. पौल क्रेतीय येथील मंडळीबद्दल सांगत आहे, बोलत आहे. It says, one of them, a prophet of their own, said, Cretans are always liars, evil beasts, lazy gluttons. This testimony is true. Therefore, rebuke them sharply that they may be sound in the faith. त्या लोकातील तिथला पत्र पहिला अध्याय 12 आणि 13. त्या लोकातील त्यांच्याच कोणी एक संदेष्टा म्हणतो, त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो, क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशु, आळशी व खादाड असतात. ही साक्ष खरी आहे म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. You know, the characteristics of that city called Crete, they were lazy gluttons, they were liars, they were like evil beasts. आणि या क्रेतीय येथील लोकांची साक्ष काय होती माहिती आहे का? त्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की ते लबाड आहेत, दुष्ट पशु आहेत, आळशी आणि खादाड आहेत लोक. And it was said by their own people. आणि ह्या क्रेतीय लोकांच्या बद्दल हे जे म्हणणं आहे ते त्यांच्यातल्याच एका संदेष्टाने बोललेलं आहे. And Paul says पौल म्हणतो that testimony is true. आणि ती साक्ष त्यांच्याबद्दल खरे आहे. You know, one truth I want to tell you this afternoon. या दुपारच्या वेळी मी तुम्हाला एक सत्य सांगतो. Man cannot change themselves. आणि मनुष्य हा स्वतःला बदलू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? Huh? Man cannot change himself. आणि मनुष्य स्वतःच बदलू शकत नाही. That is one, you know, truth. हे एक सत्य आहे That God himself has said, and it is recorded in the Bible, that man cannot save himself. Man cannot help himself. His problems cannot be solved by his own efforts. आणि मग मनुष्य स्वतःच बचाव करू शकत नाही. मनुष्य स्वतःच तारण स्वतः घडवून आणू शकत नाही आणि त्याला मदत आणि सहाय्य स्वतःकडून मिळत नाही. If anybody say I can manage my life, then they may be saying God is a liar. आणि मग जर एखादा व्यक्ती जर म्हटला की माझा मी बघून घेतो, माझा मी बघून घ्यायला समर्थ आहे, असं जो व्यक्ती म्हणतो तो देवाला लबाड ठरवतो. You know, but God says man cannot change himself, man cannot save himself. आणि मनुष्य हा स्वतःला वाचवू शकत नाही आणि त्याचबरोबर तो स्वतःमध्ये स्वतः बदल घडवून आणू शकत नाही. In Ezekiel chapter 18 verse 4, आणि यहेजकेल 18:4 मध्ये काय म्हटलेलं आहे? God says all souls are mine.
सर्व जीव सर्व आत्मा माझ्या आहे The soul of the Father and also the soul of the Son आणि- are mine. आणि पित्याचा जीव पित्याचा आत्मा आणि पुत्राचा आत्मा हा माझा आहे. And God says, the soul that committed sin shall surely die. जो जीवात्मा पाप करतो तो मरेल, I निश्चित want- मरेल. So that is the truth that God cannot lie. आणि मग हे सत्य आहे, देवाने जे बोलले ते सत्य आहे, ते खोटं नाही आहे. That is why, my beloved, we have a great responsibility towards our city, towards our nation, that we may stand in the gap as watchmen, praying, interceding, so that the soul may be saved, the souls of people may be saved. आणि आपल्याकडे एक मोठी जबाबदारी आहे की आम्ही आमच्या शहरासाठी त्या मधल्या खिंडीमध्ये एक पहारेकरी म्हणून उभे राहून आमच्या शहरासाठी मध्यस्थी करायला पाहिजे की जेणेकरून जो जो जीवात्मा पाप करतो त्याचं तारण होईल. Let me ask you one question. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. You know, when God created Adam and Eve, जेव्हा देवाने आदम आणि हव्वाला निर्माण केले, God told them, देवाने त्यांना सांगितलं the day that you eat from this particular tree, you shall surely die. ज्या दिवशी तुम्ही ह्या झाडाचे फळ खाल त्या दिवशी तुम्ही खचित मराल. And Satan came to Eve, to Adam and Eve. आणि मग सैतान आदम आणि हवेकडे आला. Now what did he say? आदम आणि हवेला सैतानाने काय म्हटलं? No. God is making chesta. You know, Kolhapur, one famous word is chesta. Okay? And- God is making chesta. You are not going to die. आणि मग सैतानाने त्यांच्या कानात कुजबुजलं की काय नाही, देवाने नुसती चेष्टा केली असेल, देव काय असं काय नाही, कोल्हापूरमध्ये कसं काय बी म्हणायचं नंतर म्हणायचं चेष्टा केली. You know, in the Bible, it is not chesta. It is not fun. It is not, jokes written in this book. आणि पवित्र शास्त्रामध्ये चेष्टा विनोद आणि जोक्स असा ह्या गोष्टींना थारा नाहीये. This is God's eternal word, which is truth that given by God who cannot lie. आणि जो परमेश्वर खोटे बोलू शकत नाही त्या परमेश्वराने हे सार्वकालिक वचन आम्हाला दिलेलं आहे. God said, the soul that sinneth shall surely die. आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की जो जीवात्मा पाप करील तोच मरेल. And Satan brought a lie. आणि मग सैतानाने काय लबाड गोष्ट आणली. Now you know what happened. मग काय झालं तुम्हाला माहित आहे. Now the question is, प्रश्न असा आहे, did man die? मनुष्य मेला का? Huh? Yes or no? मेला का? Nahi? Yes. Man, on that very day, they died spiritually. Eventually, they die, physically. आणि मग ज्या दिवशी आदमाने हवेने त्या झाडाचे फळ खाल्ले त्याच दिवशी मनुष्य आध्यात्मिकरित्या मेला, आत्मिकरित्या मेला आणि नंतर कालांतराने शारीरिक मरण देखील आलं. Because God spoke the truth. कारण देवाने खरं सांगितलं होतं. Death came because of sin. आणि मरण हे पापामुळे आलं. And God cannot lie. देव कधी खोटं बोलू शकत नाही. Now another truth is दुसरं सत्य that God can save people's life from eternal death. सार्वकालिक मरणापासून देव मनुष्यांना वाचवू शकतो. Now every human being should hear this good news, this gospel, that God can save people's life from everlasting death or everlasting punishment. आणि प्रत्येक मानव जातीला, प्रत्येक स्त्री पुरुषाला ही गोष्ट ऐकण्याची गरज आहे की परमेश्वर त्यांना सार्वकालिक शिक्षा, सार्वकालिक मरणापासून वाचवू शकतो. Romans 6:23 it says, आणि रोम 6:23 मध्ये म्हटलेलं आहे, the wages of sin is death, but the gift of God is everlasting life through his son Jesus Christ. कारण पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. Through the Amen channel or through the any other means like gospel tracts, through our testimony,
and through the preaching, through every possible means, this message should reach to the people that God can change people's life. God can save them from eternal punishment, eternal death. आणि परमेश्वर लोकांना बदलू शकतो. परमेश्वर त्यांना सार्वकालिक शिक्षा, सार्वकालिक नाशापासून वाचवू शकतो. हा जो संदेश आहे तो आमेन चॅनल किंवा ट्रॅकद्वारे किंवा नवा करार वाटून किंवा कुठल्याही शक्य होईल तितक्या माध्यमांचा वापर करून आपण हा संदेश पोहोचवला पाहिजे लोकांच्या पर्यंत. And God, God cannot lie because that is his character. आणि परमेश्वर खोटं बोलू शकतच नाही. हा त्याचा गुण स्वभावच आहे. In Jeremiah 33:3 it says, call unto me, I will answer you and I will show you unsearchable things. आणि यिर्मया 33:3 मध्ये काय म्हटलेलं आहे की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला माहित नाही अशा अद्भुत आणि गहन गोष्टी तुला सांगेन. So if God said, call unto me, I will answer you, then God is not lying. He is speaking the truth. When we call, He will hear, He will answer. आणि मग जेव्हा जर देव आम्हाला म्हणतो मला हाक मार म्हणजे तुला उत्तर देईन, तर परमेश्वर कधी खोटं बोलत नसल्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही त्याला हाक मारतो तेव्हा तो आम्हाला उत्तर देतो. It is God who said, call unto me. आणि देवानेच म्हटलेलं आहे मला हाक मार. And how many times we should call? आणि किती वेळा आम्ही देवाला हाक मारली How पाहिजे, long we should call? किती कालावधीपर्यंत आम्ही हाक मारली The पाहिजे. Bible says, pray without ceasing. बायबल सांगतं निरंतर प्रार्थना करा. Sometimes it is not possible for us 24 hours for one man to pray. आता एका व्यक्तीने 24 तास सलग प्रार्थना करणं काय एका व्यक्तीला जमणार नाही. But as a team, we can pray 24 hours. पण एक गटाच्या द्वारे एका गटाच्या माध्यमाने आपण 24 तास प्रार्थना करू शकतो. And that is why we have been given this opportunity where we can come together, in small teams, maybe for 1 hour or 2 hours, commit for prayer, and we can pray for our city 24 hours without ceasing. आणि मग आपण न थांबता अविरतपणे आपण आपल्या शहरासाठी 24 तास आम्ही प्रार्थना करू शकतो. एकाने 1 तासभर करायची, नंतर दुसऱ्याने 1 तासभर करायची. अशा प्रकारे आपण ही प्रार्थनेची साखळी न थांबता आपण करू शकतो. Naturally, when there is a problem, we all pray. आणि काय होतं माहितीये का की जेव्हा आमच्या जीवनात काहीतरी अडचण येते, समस्या येते ना, तेव्हा लगेच आमचं तोंड उघडतं प्रार्थनेला. Those who don't pray also will pray that time. आणि जे प्रार्थना कधीच करत नाही त्यांचं देखील तोंड उघडणार प्रार्थना करायला And संकटात. that is why God answered our prayer for this last election. आणि म्हणूनच ह्या वेळची जी प्रार्थनेचं उत्तर देवाने दिलं Now निवडणुकीमध्ये. you all know what is happening in our country. आमच्या देशात काय होतंय तुम्हाला माहित आहे. You know the hidden agendas of our leaders in our nation. आणि आमच्या देशाचे जे पुढारी आहेत त्यांचे गुप्त त्यांचे ठराव काय आहेत आम्हाला माहित आहेत. So God is calling His church to pray without ceasing. आणि परमेश्वर आम्हाला सांगत आहे की आम्ही निरंतर प्रार्थना करायला पाहिजे. It is now suppose only when there is a problem we pray, and other time if we don't pray, why should God answer our prayer when we run to Him in the time of trouble? आणि मग जर आम्ही नेहमी निरंतर प्रार्थना न करता फक्त आमच्या जीवनात संकट आलं तेव्हाच देवाकडे धाव घेऊन प्रार्थना करतो, तर मग संकटात देखील आमची प्रार्थना का देवानं ऐकावी? When God says pray without ceasing, pray always, when He says if we don't obey that and only in the times of need if we pray, why should He answer our prayer? आणि जर देवाने आम्हाला सांगितले तुम्ही निरंतर प्रार्थना करा, नेहमी प्रार्थना करा, आणि आम्ही ती आज्ञा न पाळता आम्हाला संकट आलं तेव्हाच आम्ही प्रार्थना करायला धाव घेतो, तर मग देवाने आमची प्रार्थना का ऐकावी? We have to ask this question. आम्ही हे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. And then we should commit to that scripture by saying, yes God, whenever it is possible, I will pray. I will always pray. Whether my circumstances are fine or I am in difficulty, it doesn't matter. I will always pray.
जर परमेश्वराने ते वचन दिलेले निरंतर प्रार्थना करा, तेव्हा तुम्ही त्याला असा प्रतिसाद दिला पाहिजे की होय परमेश्वरा, मी निरंतर प्रार्थना करेन. माझी परिस्थिती चांगली असो वाईट असो, प्रत्येक परिस्थितीत शक्य होईल तितक्या वेळा मी प्रार्थना करेन. You know, Daniel, you all know this great man of God in the Bible called Daniel. आणि दानिएल नावाचा महान पुरुष बायबलमध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे. I don't think anybody here who does not know about Daniel. दानिएल बद्दल कोणाला माहित नाही असं कोणी तर नसावं मला वाटतंय. Daniel, by his actions, he changed the history of the entire nation. आणि दानिएलाने त्याच्या कृतीने कर्माने संपूर्ण एका देशाचा कायापालट केला, हिस्ट्री बदलली. There are many things that Daniel did, दानिएलाने पुष्कळ गोष्टी केल्या and the greatest of them all is he prayed before God even when he was not allowed to pray. आणि मग सर्वात महत्वाची गोष्ट त्याने जी केली ती म्हणजे प्रार्थना करायला बंदी असतानाही त्याने देवाकडे प्रार्थना केली. I believe that Daniel had a private prayer tower. आणि दानिएलाचा मला वाटतंय एकट्याचाच एक खाजगी प्रेयर टॉवर असावा. You know, because it says about the upper room. आणि मग तो वरच्या खोलीमध्ये प्रार्थना करीत असे. Whenever it says upper room, it means it is high. You know, it's the highest part of the building, not the basement. आणि मग वरती माडीवरच्या खोलीत किंवा वरच्या खोलीत म्हणजे खालच्या तळमजल्यामध्ये नव्हे तर वरती. Now this morning, Pastor Umale taught you need to have a time, you need to have a place for prayer. आणि मग पास्टर उमाळेंनी असं काय सांगितलं होतं की प्रार्थनेकरिता तुम्ही विशिष्ट वेळ आणि विशिष्ट ठिकाण निश्चित करा. And you need to have a position. आणि तुमची स्थिती ही महत्वाची आहे. You know, one of the greatest men who have lived in the Bible times is Daniel. Daniel had a specific time. Daniel had a specific place. Daniel had a specific position to pray before the Almighty God. आणि सर्वसमर्थ शक्तिमान देवाकडे प्रार्थना करीत असताना दानिएलाने निश्चित वेळ ठरवलेली, निश्चित ठिकाण ठरवलेलं प्रार्थनेचं आणि निश्चित प्रार्थनेची त्याची स्थिती होती. You know, before you and I heard about the prayer tower, Daniel already had, the prayer tower, and he was praying without fail, in his prayer tower. आणि मग आम्ही आता प्रार्थनेच्या प्रेयर टॉवर बद्दल ऐकत आहे, पण अगोदरच दानिएलाचं प्रेयर टॉवर, स्वतःचं प्रेयर टॉवर होतं. न चुकता तो त्या प्रेयर टॉवर मध्ये प्रार्थना करीत होता. And turn to the book of Daniel, chapter 6, verse 10 and 11. Two scriptures we will read. आणि आपण दानिएलाचं पुस्तकाचा 6वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन आपण वाचून पाहूया. It can be read in Marathi, Madan, you can just read. आणि मी वाचतो दानिएल याचा 6वा अध्याय आणि 10 आणि 11. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्यावेळी ती मनुष्य जमावाने आली. तो दानिएल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले. Here in English it says, Marathi is slightly different. In English it says, and he went home and in his upper room, he went for prayer. आणि त्याच्या खोलीत मध्ये म्हटलेलं आहे, पण त्याच्या वरच्या खोलीमध्ये म्हटलेलं आहे. That means, Daniel in his private home, he had a prayer tower. He had an upper room where he opened the windows and he faced towards Jerusalem and he prayed morning, afternoon and in the night. आणि म्हणूनच जेव्हा याचा अर्थ काय आहे की दानिएलाच्या स्वतःच्या त्या राहतेल्या घरामध्ये एक वरची खोली होती की जिथं तो त्या खिडक्या उघडून प्रार्थना करीत होता. ती वरची खोली दानिएलासाठी प्रेयर टॉवर होती. And the higher the room or the tower, you can have a long visibility. You can see the large area. You can see and you can pray. आणि मग जितकी रूम प्रार्थनेची वरती उंच असेल
तिथं जर तुम्ही प्रार्थना कराल तर सभोवतालचा परिसर तुम्हाला स्पष्ट दिसेल आणि सगळ्या परिसरासाठी तुम्ही प्रार्थना करू शकाल. Now